विचार केलाय का की लोक बोलतात आज मार्केट पडलं, आज सेन्सेक्स वाढला, पण हे मार्केट नक्की आहे तरी कुठे, मंडईत आहे का? तर नाही, मी सांग त्यासाठी आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर शेअर मार्केट म्हणजे काय? एक मोठा ऑनलाईन बाजार जिथे कंपन्या त्यांचा काही हिस्सा विकतात आणि आपण तो विकत घेतो. म्हणजे जर तुम्ही टाटा, रिलायन्स किंवा इन्फोसिस सारख्या कंपनीचा शेअर विकत घेतला तर तुम्ही त्या कंपनीचा काही पर्सेंटमध्ये मालक झाला. कंपनी जर प्रॉफिट कमाला तर तुमचा फायदा आणि जर लॉस झाला तर तुमचा तोटा. आता इंडेक्स म्हणजे काय? तर इंडेक्स म्हणजे रिपोर्ट कार्ड. जसं आपल्या क्लासमधल्या काही टॉप स्टुडंट्सवरून टीचर ठरवते की क्लासचा परफॉर्मन्स किती आहे, अगदी तसंच शेअर मार्केटमधल्या काही टॉपच्या कंपनीजवरून समजतं की मार्केट कसं चाललंय. इंडियामध्ये 2 मेन इंडेक्स आहेत. सेन्सेक्समध्ये 30 टॉपच्या कंपन्या आणि निफ्टी 50मध्ये 50 टॉपच्या कंपन्या. जर या कंपन्यांचे शेअर्स वाढले तर इंडेक्स वर जातो आणि जर खाली आले तर इंडेक्स कमी होतो. पण हे काम कसं करतं? तर दर सेकंदाला लोक शेअर्सची खरेदी विक्री करतात. डिमांड जास्त, प्राइस जास्त, सेलिंग कमी, प्राइस कमी. म्हणूनच बजेट, न्यूज, इलेक्शन, युद्ध या सगळ्यांचा इफेक्ट शेअर मार्केटवर पडतो. तर नेक्स्ट टाइम कोणी म्हणालं की सेन्सेक्स आज 500 पॉईंटने वाढला तर कन्फ्यूज चेहरा करून घेऊ नका, कारण तुम्हाला माहिती आहे की हा शेअर मार्केटचा रिपोर्ट कार्ड आहे. समजलं असेल तर लाईक नक्की करा आणि नसेल समजलं तर मला कमेंटमध्ये सांगा, मी आणखी सोपं करून सांगते.